नमस्कार मित्रांनो, साहिल इलेक्ट्रिकलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला एक कंप्लेंट आली होती कस्टमरची की त्यांची बोरची मोटर चालू होत नाही आहे. एक मोठी राईस मिल आहे, ती बोरची मोटर लावलेली आहे आपण. तर इथे आपण आलो, इथे आपण चेक केलं. तर इथे आपण सुरुवातीला काय केलं, व्होल्टेज चेक केलं आधी. तर व्होल्टेज चेक केलं, ते डिस्प्लेवर आपलं दिसतं 246 एकदम व्होल्टेज बरोबर आहे. व्होल्टेजचा काही प्रॉब्लेम नाही. नंतर आपण पॅनल उघडून आतमध्ये बघितलं, कॅपॅसिटर वगैरे काही खराब वगैरे झालेत का ते चेक केलं. तर कॅपॅसिटर पण आपल्याला एकदम ओके दिसले, पॅनलमध्ये पण कुठे काही जळलेलं वगैरे नाही आहे. मग आता ह्याच्या पुढची स्टेप काय असू शकते की आपल्याला मोटर चेक करायची आहे. मोटर शॉर्ट वगैरे, मोटर जळली वगैरे का, किंवा मोटरची वायर वगैरे कुठे कट झाली का, ते आपल्याला चेक करायचं आहे. ही बघा, ही मोटरकडून आलेली वायर आहे. 4 mm 3/4 फ्लॅट सबमर्सिबल केबल आहे ही. आता बघा, ह्या वायरमध्ये आपल्याला कंटिन्युटी चेक करायची आहे. हे आपलं मल्टीमीटर आहे. हे मल्टीमीटर आपण कंटिन्युटीवर सेट करायचं. इथं पण आता कंटिन्युटीवर सेट करत आहोत. यात आपण कंटिन्युटीवर सेट केलेलं आहे. मोटरचे वाइंडिंग कशा एकमेकांमध्ये कनेक्टेड असतात, त्यामुळे मोटरच्या तिन्ही वायरमध्ये आपल्याला कंटिन्युटी दाखवायला पाहिजे. जर ती कंटिन्युटी दाखवत नसेल तर एकतर आपली मोटर ओपन सर्किट होते किंवा मोटरला गेलेली वायर कुठेतरी कट असते. तर आपण आता चेक करूया. हे असं पण दोन ह्याचे मल्टीमीटर 2 प्रोब एकमेकाला कनेक्ट केल्यास बीप असा आवाज येतो आणि 0 रेजिस्टन्स दाखवतो. नंतर आपण चेक करूया. त्याच्यामध्ये दोन्ही आपण चेक करू, दोन्हीमध्ये 0 रेजिस्टन्स दाखवत आहे. 0 रेजिस्टन्स दाखवत आहे म्हणजे कंटिन्युटी दाखवत नाही तिन्ही वायरमध्ये आपल्याला. 0 रेजिस्टन्स दाखवत आहे. 0 रेजिस्टन्स दाखवत आहे म्हणजे एकतर ही जी मोटरची वायर कुठेतरी कट असू शकते किंवा मोटरची वाइंडिंग जळलेली असू शकते. दोन्हीपैकी एक काहीतरी झालं असणार. तर आपण ह्यातला इझिएस्ट वे बघूया. हे बघा, आपण आता मोटरची वायर चेक करत आलो, तर इथे बघेल तुम्हाला मोटरची वायर इथे जळलेली आहे. इथे वायर जळलेली असल्यामुळे हे दाखवत नाही. आता आपण बघा, मोटरचे जॉईंट वगैरे आपण जळलेले कट करून नवीन जॉईंट मारला वायरचा. आणि आपण आता चेक करूया. इथे चेक केलं तर बघा, इथे रेजिस्टन्स दाखवत आहे. रेजिस्टन्स दाखवते म्हणजे कंटिन्युटी दाखवत आहे वायरमध्ये, त्याच्यामध्ये काहीतरी रेजिस्टन्स आहे. वायर एक ते कॉईल एकमेकाला कनेक्टेड झालेत. आता तिन्ही वायरमध्ये कंटिन्युटी दाखवली पाहिजे. आता आपण मोटरची वायर कनेक्ट केले आहेत आणि आता आपण मोटर स्टार्ट करून बघूया. सुरुवातीला व्होल्टेज दाखवतो, व्होल्टेज बरोबर आहे. आता आपण स्टार्टचं बटन प्रेस केलं. 19.7 हा स्टार्टिंग करंट आहे. आता 8.5 करंट घेत आहे मोटर, म्हणजे मोटर आपली चालू झालेली आहे व्यवस्थित. ही 1.5 HP ची मोटर आहे. 1.5 HP ची मोटर 8.2 एम्पियर करंट घेते, म्हणजे करंट बरोबर आहे मोटरचा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू.